नांदूर जाधवस्थळ तालुका आंबेगाव येथे विवाहित महिलेला घरातून बाहेर निघ मला सोडचिठ्ठी दे असं म्हणत पतीनं मारहाण केल्यानं उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे। तसेच दीर आणि सासू सासऱ्यांनीही मारहाण केली आहे। या प्रकरणी पीडित महिला अश्विनी जाधव हिनं मंचर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून तिचा पती शैलेश जाधव, दीर उमेश जाधव, सासू रंजना जाधव, सासरा प्रभाकर जाधव यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मंचर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी महिला अश्विनी जाधव ही 8 वर्षांपासून तिच्या आईवडिलांकडे राहत आहे। 2019 मध्ये खेड कोर्टात तिचा पती शैलेश जाधव यांनी घटस्फोटासाठी दावा केला असून अश्विनी जाधव ही तिचा मुलगा लौकिक याला अधूनमधून तिचा पती शैलेश जाधव याच्याकडे घेऊन जात असते। सोमवार दिनांक 12 मे रोजी ती मुलाला घेऊन पतीकडे गेली होती। त्या ठिकाणी 2-3 दिवस राहिल्यानंतर गुरुवार दिनांक 15 मे रोजी ती सकाळी घरात असताना तिचा पती शैलेश जाधव याने अश्विनीची घरातील कपडे घराच्या बाहेर फेकून देत तू माझ्या घरात राहायचं नाही, मला सोडचिठ्ठी दे असं म्हणत लाथाबुक्क्याने आणि लाकडाच्या काठीने मारहाण केली। त्यावेळी तेथे असलेला तिचा दीर उमेश जाधव, सासू रंजना जाधव, सासरा गणपत जाधव यांनीही तू घरात राहायचं नाही असं म्हणत शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली। त्यानंतर अश्विनी जाधव ही 10 वर्षाच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडली आणि रुग्णवाहिकेद्वारे मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली। रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रविवारी दिनांक 25 मे रोजी अश्विनी जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून विवाहितेस मारहाण केल्याप्रकरणी आणि उजवा हात फ्रॅक्चर केल्याप्रकरणी फिर्यादीचे पती, सासू सासरे आणि दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पती शैलेश जाधव याला मंचर पोलिसांनी अटक केली आहे। उर्वरित संशयित आरोपींनाही अटक केली आहे असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितलं आहे।